भागातील एका 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला। या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना दिली। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळी याला 2 दिवसातच बुलढाणा शेगाव येथून ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण 3 जणांना ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी, त्याची बायको आणि रिक्षावाला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। आरोपी गवळी हा कल्याण परिसरातील गुंड आहे, त्याच्यावर काही गुन्हे देखील दाखल आहेत। अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर विशाल गवळी हा कल्याण शहरातून पळून गेला होता। तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचला होता। मात्र कल्याण भागात विशालची पत्नी साक्षी हिचे माहेर आहे, तिथे तिचे नातेवाईक राहतात। कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांना चौकशीसाठी मंगळवारी ताब्यात घेतले। त्यांची कसून चौकशी केल्यावर विशाल हा बुलढाणा येथे गेल्याचे पोलिसांना समजले। पोलिसांची पथके देखील बुलढाणा येथे दाखल झाली व त्यांनी बुलढाणा येथे पोहोचून विशाल गवळी हा जो मुख्य आरोपी आहे त्याला तातडीने अटक केली आहे। आता या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे। तर नेमकं काय आहे प्रकरण याबद्दल जाणून घेऊया। सोमवारी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली, पण सायंकाळी उशीर झाला तरी ती मुलगी घरी आली नाही। त्यानंतर मुलीच्या आईने शोधायला सुरू केली, मात्र 8-9 तास होऊनही मुलगी घरी न आल्यानं पीडितेच्या कुटुंबियांनी कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली। कोळसेवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। तपासात दरम्यान मंगळवारी कल्याण पडघा रस्त्यावरील निर्जन स्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला। हे ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर आहे। तपासाअंती मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली। मात्र ही घटना उघडकीस आल्यानंतर कल्याण परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेमुळे कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात संतापाची लाट पसरली असून आज नागरिकांनी तोंडावर काळ्या फिती लावून मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवला। तर आरोपीने यापूर्वीही असे 4 ते 5 गुन्हे केले आहेत। नेत्यांच्या ताकदीमुळे तो सुटतो, पण त्याला फाशी द्या अशी मागणी जनतेने केली आहे।